विनामूल्य शाडूची माती आणि मूर्ती घडवण्याबाबत जागा देण्याबाबत ठाणे महापालिकेने घेतलेल्या निर्णयाबाबत ठाण्यातील मूर्तिकारांनी असंतोष व्यक्त केलाय। महापालिकेचा निर्णय योग्य असला तरी काही अडचणी निर्माण होत असल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे। महापालिकेने जागा उपलब्ध करून देण्याऐवजी गाळेभाडे तत्वावर 4 महिन्यांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी मूर्तिकारांनी केली आहे। सध्या ठाण्यात 200हून अधिक मूर्तिकार असून यातील अर्धे मूर्तिकार आपल्या हाताने कारखान्यात मूर्ती घडवतात, तर दुसरीकडे काही मूर्तिकार पेनवरून मूर्ती स्वस्तात विकत आणून जास्त भावात विक्री करतायत। दरम्यान गणेशोत्सवानिमित्त राबवलेल्या या मोहिमेत आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी 10 मूर्तिकारांनी तर जागेसाठी 5 मूर्तिकारांनी अर्ज केलाय। मूर्तिकारांच्या नेमक्या काय अडचणी आहेत तर मनुष्यबळ कमी पडत असल्याने व महागाईमुळे कारागीर मिळत नाहीये। जागा उपलब्ध असली तरीही मूर्ती बनवणाऱ्या 3 ते 6 फूट साचे मिळालेल्या जागेत ठेवण्यास सुरक्षित नसतात। जागा छोटी असल्याने व ओपन जागांमुळे उंदीर व चोरांची भीती असते। तर ठाणे महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवानिमित्त शाडूची माती व मूर्ती बनवण्याकरता विनामूल्य जागा देण्यात येते। मात्र ओपन झोनमुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असून अनेकदा मूर्ती बनवण्याचे साचे सामान चोरीला जाते आणि उंदरांमुळे मूर्ती खंडित होण्याची भीती असते। त्यामुळे आम्हाला टीएमसीचे काळे भाडे तत्वावर 4 महिन्यांसाठी देण्यात यावे अशी मागणी यावेळी मूर्तिकारांनी केली आहे। महापालिकेने शाडूची माती मोफत देण्याबद्दल घेतलेला निर्णय योग्य आहे, मात्र महापालिकेने आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या विनामूल्य जागा ही पुरेशी नाहीये। त्या मोबदल्यात त्यांनी आम्हाला भाडे तत्वावर बंद गाळा देणं अपेक्षित आहे, असं मूर्तिकार आदित्य हिंदळेकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। नमस्कार, माझं नाव आदित्य हिंदळेकर। माझी 3री पिढी आहे शाडू मातीच्या मूर्त्या बनवण्यामध्ये। ठाण्यामध्ये आम्ही जुने रहिवासी आहे आणि जुने कारखानदार आहोत। तर काही ठाण्यामध्ये आता म्युन्सिपालिटीने जे आम्हाला शाडूची माती दिली आहे ते खूप चांगलं काम करतायत, पण मुळात आम्हाला जागेसाठी पण प्रॉब्लेम आहे की जागा मिळत नाही आम्हाला, किंवा जागा म्युन्सिपालिटी देते पण ती बाहेर देते फुटपाथवर शेड बांधून, तर ते सेफ्टी नाही आम्हाला, त्याच्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो। किंवा रात्रीच्या वेळेस आम्हाला तिथे 24 तास राहायला लागणार आहे काम करायला, आणि रॅक लावताना पण त्या माती सेफ्टीसाठी आम्हाला रॅक लावून ठेवायला लागतील, किंवा काही रात्रीच्या वेळेस जरी कोणी धक्का मारला तरी रॅक पडून मूर्त्या आमच्या तुटू शकतात। तुम्ही या संदर्भात त्यांना काही सांगितलंय का? यावर्षी तर नाही सांगितलं, लास्ट इयर मी लेटर दिलं होतं मला जागेसाठी, कारण काय एवढ्या मूर्त्या बनवणं तर जागेचा वापर जास्त आहे, कारण आमच्या कमीत कमी 60-70 साचे असतात, माती असते, परत ती शाडू माती मळलेली ती स्टॉक करायला लागते, त्याच्यासाठी आम्हाला जागा भरपूर लागते। तुमची आता प्रमुख मागणी काय राहील? प्रमुख मागणी आम्हाला टीएमसीने ना त्यांचे भाडे तत्वावर गाळे द्यावे, किंवा असं शेड बीड नको रस्त्यावर, म्हणजे फुटपाथवर किंवा गार्डन मध्ये असे शेड बांधून नको, आम्हाला भाडे तत्वावर वर्षभर साठी दिली जागा तरी चालेल। शाडूची जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये काय फायदा आहे? शाडूच्या मूर्तीचं कसं आहे माहिती आहे का, ती लवकर डिमॉश होते, म्हणजे हार्डली तुम्ही 1-1.5 फुटाची मूर्ती ती अर्धा ते 1 तासामध्ये डिमॉश होऊन जाते, मग तिचं पूर्ण माती होऊन जाते। तसंच पीओपीची आहे ना, ती लवकर विसर्जन होत नाही, ती कालांतर आहे 2-3 महिने 4 महिने तशीच राहते, त्याच्यामुळे माती ही बेस्ट आहे। सध्या शाडूच्या मूर्तींचा रेट वाढलेला आहे, तर काय नेमकं कारण? कसं आहे माहितीये का, आता मुळात आपल्याकडे मूर्तिकार कमी राहिलेत शाडू माती बनवणे, आणि बहुतेक मूर्तिकार आहेत ते जे नवीन आता आहेत ते बाहेरून आणतात मूर्त्या, आणि त्यांच्या मग ट्रॅव्हलिंग चार्ज वर तिकडे मॅन पॉवर जागेचं भाडं करून ते रेट वाढला जातो। मुळात जर मूर्ती इथेच बनवली ना तर आपल्याला तेवढा रेट पण कमी पडेल, किंमत कमी पडेल। लोकांना काय लोकांनी शाडू मातीच्या मूर्त्या आणाव्या घरी आणि त्याच पूजाव्या, आणि त्याच्यामुळे ती तुम्ही घरी विसर्जन करू शकता, आणि त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला कुठे तलावावर किंवा नदी समुद्रावर जायची गरज नाही, त्याच्यामुळे तुम्ही ती घरी विसर्जन करतात। आणि शाडूची माती पर्यावरणाला खूप उपयुक्त आहे, असं तिचं काही हे नाही, प्रदूषण होत नाही, काही नाही।